आजी शिवशक्तीने खेळ मांडला आजी शिवशक्तीने खेळ मांडला आणि सारी पाटाचा कुबड मला शंकराने तीन दाणे टाकले शंकराने तीन दाणे टाकले आणि दृष्टी पाहिली सर्वांना चवदाण्यावर वेद मांडले आणि पाठावर तत्व पाचा पाठावर तत्व पाचा पाठावर तत्व पाचा पाठावर तत्व पाचा पडता पडता फासा पलटला पडता पडता फासा पलटला आगे वचन कैलासाचा वर धीरे धीरे आणि माझे वचन कैलासाचं होय धीरे धीरे आजी सहा दाण्यावर शास्त्र मांडले आजी सहा दाण्यावर शास्त्र मांडले आणि सातावर सप्तव या जगाच्या पाठीवर अथक प्रकारच्या धातू आहेत अहो आठावरती अष्टप्रतिमा
खवास काकाजी दवाखान्यामध्ये ऍडमिट होते. शेवटची वेळ. ज्यावेळेस मी भेटीला गेलो, काकाजी तुमची ही अवस्था आहे, मी कार्यक्रमाला जाऊ का, मी त्यांना विचारलं. तर त्यांनी मला एकच उत्तर दिलं, संजय मी तर म्हणणारच आहो, मी मरीन. आणि जरी माझी भेट हे आखरीची समज तुझी झाली, माझ्यासाठी जर तुला जो कार्यक्रम जर पाळला तर त्याच्यात तुझी 10 गावात 25 गावात बदनामी होईल. तू माझ्याकडून नको पाहू, आपला कार्यक्रम सक्सेस कर. ते शेवटचे शब्द मी ऐकले दवाखान्यातून निघाले. तर त्यांनी मला आशीर्वाद होता खवास काकाजीचा की संजय खरोखर तुझी शाहिरी वेगळी आहे. आणि माझं एक तत्व होतं बांधवानं, मी दुनियाचे शौक केले पण स्टेजवर आपल्या दारूच्या नशेत शाहिरी नाही केली. आणि म्हणून मला त्यांचा माझ्या वडिलांचा आजही आशीर्वाद आहे की कसंही थोडं छोटं मोठं गाणं बनवून मी माझी शायरी करू शकतो. आणि म्हणून मी काय म्हणत आहोत, पण केले शिवधन झाले 10 दरवाजे, 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 पण केले शिवधन झाले 10 दरवाजे. तो शिवयोगी मनिमायेचा भोगी गाडवळाच्या अहोवर गेला, त्यानं पाया बापूका केला उच्चार कंठाचा. अजिनादे आणि शिवसमाधी चाले विस्मय वाटला, त्याच्या